जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. काल आपण ही रानाला पलटी करून घेतली. आता ही काय आपण 1-1.5 महिना तर काय आता याच्यात काहीच करणार नाही. आपण आता पलटी तसंच ठेवणार आहे. त्याच्यानंतर मग आपण एकदा वखरून आणि खणून आणि मग याला नाही का रोटर मारणार. म्हणजे कसं हे जे ढेक आहे ना त्याची लेवल होऊन जाईल आणि एकसारखं होऊन जाईल नाही का. त्याच्यामुळं या साईडने मारलं तर मी मारले ती पलटी. हे साईडचं 2 सारे ही काही लसणाचं सोडलेलं आहे. 1 महिन्याभरात लसूण निघून जाईल. तिथपर्यंत 1 महिन्यामध्ये निघून जाईल. त्याच्यानंतर हे साईडचे बी कट ना फोडेल नाही. त्याला कसं होईल माहिती का, हा कट आहे ना नरम आहे हातून. तर मग ते काय होईल माहिती का, रोटर किंवा फन जरी टाकलं ना एक लेवल होऊन जाईल नाही का. त्याच्यामुळे त्याचा काही विषय नाही. आपल्याला ना हे नळ्या हे जाळ्या हे फन वगैरे ना इथून साफ करायचं. कारण आहे ना एवढ्या जागेमध्ये ना आता शेणखताच्या आहे ना ट्रॉले पडणार आहे. जो सर्वात पहिला प्लॉट खाली झाला होता ना त्या प्लॉटला लगेच शेणखत टाकून घ्यायचं आहे. त्याचं ग्रास कटिंग बी करून घेतले. दाखवून देतो. गवत थोडं पण नाही दिसणं. ग्रास कटिंग केलं आहे नाही खाली असं थोडंसं राहतं. तर मग याचा विषय असा आहे का आपण आहे ना जो कट आहे ना तो आपला 9 फुटाचा आहे. त्याच्या आतमध्ये आपण येत आहे ना हे पुरं काढून आणि याच्यात शेणखत भरतो. त्याच्यामुळे त्याचा काही विषय नाही का. पहिले इथून जाळ्या बी काढून घ्यायच्या. रस्त्याला ट्रॉली येणार आहे त्याच्यामुळे म्हणलं की तर इथं आपल्याला शेणखताची ट्रॉली खाली करायची आहे. चाललो आहे नाशिकला. आता नाशिकला जायचं मेन कारण असं आहे का आपली गाडी ना 2 दिवस बाहेर गेली होती. तर ते ना पुढचं टायर राहिलं ना एका दुकानाला खेटून लावत होतं. ते शटरचं आणि एक कोपरा राहत होतो, कोपरा लागला होता. तर मग टायर वॉरंटीमध्ये होतं. म्हटलं मग हो त्यांना विचारून काय विषय काय नाही का चेंज करून देते का काय, म्हणजे त्याच्यासाठी चाललो होतो. चला नाशिकला काम होतं ते नाशिकचं काम करून आलो. आता हे ग्रास कटर मशीनचं ते केबल आहे हे पाणी घेऊन चाललं आहे. ही केबल दिसते ही केबल तुटली. ही केबल टाकून घेऊ. ही ग्रास कटिंगचं आहे. मग आता भाऊ बोलला मी कटावरलं जे आहे ना ते मी कट करतो. या आतमधलं तू कट कर नाही का. आणि तिकडे शेणखत तर तुम्ही पाहिलं. या प्लॉटला शेणखत पण टाकायला आहे ना चालू करायचं आहे. ते माणसाहून 2 दिवस तर काही येणार नाही. या बाजूचं झालंय काढून डिफरन्स दिसत असेल लगेच. आणि यांनी एक फायदा झाला भाऊ की हा माल आहे ना मालाला गारवा लागतो. आणि काळीच्या एवढ्या टाईमपर्यंत आहे ना प्लॉट राहते नाही. जवळजवळ 99% प्लॉट आहे ना संपले. हे आपल्या इथं हे आपला आणि अजून एखादा प्लॉट असेल. त्याच्यामुळं चाललंय काही विषय नाही का. तर चाललोय खालच्या कोपऱ्याला आहे डायरेक्ट. कुठे माहिती का, डायरेक्ट तिकडं नेऊन देऊ. ते बसून घेऊ. तरच तुम्हाला दाखवतोच ते बसवतं आणि कसं बसवते. चला तिकडं जाऊन तुम्हाला दाखवतो. आपलं ग्रास कटर मशीन तर काही चालूच व्हाय ना भाऊ. जास्त गरम झालाय का काय माहिती. आता तुम्ही म्हणाल 2 दिवसापासून 2-3 दिवसापासून तेच दाखवतोय की बाबा ग्रास कटिंग. आता विषय असा आहे का ती ग्रास कटिंग मशीननी ना हे सगळं नाही काढता येत. म्हणजे एकाच दिवशी नाही करता येत. ते मशीन जर गरम जर जास्त झालं ना तर लवकर चालूच होत नाही. आणि दुसरा विषय असा ना का ती गवत बी कापायला ना म्हणजे जे गवत जास्त वाढलेलं होतं ते कापायला ना टाईम लागतो. म्हणजे बघा ना ह्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल. आणि त्याची बुडं पण ना हे बघ मोठाली. मग टाईम लागून जातो नाही का. एका ठिकाणी जास्त वेळेस ते मशीन पण चालवायला लागतं. मग ते कसं अर्ध्यापर्यंत एक कप्पा काढायचं काम ना. तसं मग पुरं करायचं काम चालू आहे. तर मशीन तर काही चालू होणे राहिले. जास्त गरम झालं. खालचं एक कप्पा बाकी होता तो जास्त दाटवाला होता. आता पाहू हातेऱ्याला धार लावून परत नवीन पातं टाकून चालले युद्ध. आणि भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही जर इथपर्यंत जर व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला आहे ना लाईक करायला शेअर करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय असं का आपल्या आहे ना चॅनलला सबस्क्राईब करायला नाही विसरू नका. चला भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.